आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये. साधारण एकरी 70,000 ते 1,00,000 रुपये लागतात कांदा उत्पादन करण्यासाठी. त्यांना जर एवढा खर्च होत असेल आणि जर कांद्याला फक्त 700 रुपये आणि 800 रुपये टनी जर मिळत असेल तर मग ह्या शेतकऱ्यांनी कसं जगावं? की जेव्हा पवार साहेब तिथं कृषी मंत्री होते दिल्लीमध्ये, तेव्हा कांद्याचा दर 60, 70, 80 रुपये पर्यंत गेलेला आणि भाजपचे सगळे तेव्हा नेते तिथं कांद्याची माळ घालून संसदेत आलेले की कांद्याला आता तुम्ही सोन्या एवढा भाव देतायत. आणि हे काम कुणी केलं तर ते फक्त पवार साहेबांनी केलं, कारण ते फक्त तेच शेतकऱ्यांसाठी विचार करत आले. डिझेल आणि पेट्रोल चे रेट वाढत चाललेत, वाहतुकीचे दर वाढत चाललेत, खताचे दर वाढत चाललेत, पण कांद्याला अजिबात भाव नाहीये. साधारण एकरी 70,000 ते 1,00,000 रुपये लागतात कांदा उत्पादन करण्यासाठी. पण आता फक्त 750 ते 1,000 रुपये टन असं कांद्याचा दर असल्यामुळं शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण इथं तयार झालेली आहे. कांद्याचा तर प्रश्न आहेच, महागाई विरोधात आम्ही सगळे लढतोय, पण आता बारामती तालुक्यात गुन्हेगारी पण खूप वाढत चाललीये. मला महिला येऊन भेटतायत, त्यांना आता बारामती सेफ वाटत नाहीये. परवा मी प्रांत कार्यालयात गेलेलो, तिथं मला काही महिला येऊन भेटले की अहो दादा, ही साहेबांची बारामती म्हणून, आदरणीय दादांची बारामती म्हणून ही बारामती ओळखली जाते आणि दादांची ही बारामती असल्यामुळं आम्हाला इथं सेफ वाटायचं. त्याच्यामुळं आम्ही खरं तर इतर आमची गावं सोडून, काही महिला तर पुण्यावरून इथं बारामतीत आलेत कारण त्यांना इथं सुरक्षित वाटायचं. पण आता तसं ते वातावरण इथं राहिलेलं नाहीये. गुन्हेगारी वाढत चाललीये, ड्रग्स, दारू, इल्लीगल भट्ट्या, हे सगळं प्रकरण इथं वाढत चाललंय. आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं आम्हाला आता हे आंदोलन करावं लागतंय. तुमच्या माध्यमातून शासनाचं लक्ष हे या सगळ्या विषयांवर आलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सगळे आता रस्त्यावर आलोय. पेट्रोल डिझेल टंचाई आहे. पेट्रोल डिझेल आपल्याला कुठेही ग्रामीण भागात मिळत नाहीये. गॅस सिलेंडर आपल्याला इथं तालुक्यात आणि महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीये. गॅस सिलेंडरची टंचाई आहे. ब्लॅक मध्ये गॅस सिलेंडर मिळतायत, पण 4-5 हजार रुपये हे असे जे लोक ब्लॅक मध्ये विकतायत त्यांनाच तेच ते पैसे कमवतायत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. रात्री 6 ते 10 वाजेपर्यंत 2.5 महिने झाले बारामती तालुक्यात लोड शेडिंग चालू आहे. हे लोड शेडिंग पण ताबडतोब त्यांनी थांबवलं पाहिजे. परवा आम्ही ऊर्जा भवनला गेलो, तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही तशी विनंती केली. त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये लोड शेडिंग थांबवलंय, पण आज पण काही गावं आहेत जिथं लोड शेडिंग चालू आहे. ते लोड शेडिंग लवकरात लवकर तिथं थांबलं पाहिजे. आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, जानाई सिरसाईचा प्रश्न आहे. पाणी जेवढं आम्हाला पूर्वी मिळत होतं तेवढं पाणी आता आम्हाला मिळत नाहीये. तापमान, टेम्परेचर वाढत चाललंय. आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. आणि बारामती तालुक्यातल्या जिराईत भागातले सगळे शेतकरी आहेत, हे तिथं ऊस लावत नाहीत, कारण एकतर प्यायला पाणी तिथं नाहीये, चारा टंचाई आहे आणि हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. बारामती तालुक्यात साधारण 4 ते 4.5 हजार हेक्टर कांदा उत्पादक आहे. आणि इथं मी सगळा डेटा काढलेला आहे, तो डेटा मी तुमच्याशी शेअर करीन. पण तुम्ही जर सगळी गावं बघितली, तिथं जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी आहेत. हे सगळे बारामती तालुक्यातले ड्राय भागातले सगळे शेतकरी आहेत, जिराईत भागातले हे सगळे शेतकरी आहेत. आणि ही जर नावं मी तुम्हाला वाचून दाखवली तर मग सगळ्यात जास्त कांद्याचं क्षेत्र हे आपल्या मोडवे गावात आहे. 2 नंबर क्षेत्र हे बाबुर्डीमध्ये आहे. वडाणे, कराटी, कुतवळवाडी, बोंडवेवाडी, नारोळी, मुडाळे, खंडूखैरेवाडी, पानसारेवाडी, दंडवाडी, जळगाव, सुप, कटपळ, निंबोडी, मोराळवाडी, सुप, मुरटी, या सगळ्या गावांमध्ये आज प्यायला पाणी नाहीये. आणि हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत.
त्यांना जर एवढा खर्च होत असेल आणि जर कांद्याला फक्त 700 रुपये आणि 800 रुपये टनी जर मिळत असेल तर मग ह्या शेतकऱ्यांनी कसं जगावं? त्यांना पाणी पण नाहीये आणि आता त्यांच्या पिकाला भाव पण नाहीये. त्याच्यामुळे शासनाला आमच्याकडून विनंती आहे, एक मागणी आहे की लवकरात लवकर बारामती तालुक्यात एक नाफेडचं सेंटर यावं. नाफेडचं सेंटर जर इथं बारामतीत आलं तर आमचे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, विशेष करून जे ड्राय भागातले, जिरायत भागातले जे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एक मार्केट मिळेल. त्याच्यामुळं लगेच एक नाफेडचं सेंटर आपल्या बारामती तालुक्यात आलं पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिथं दिलासा मिळाला पाहिजे. आज त्यांचा खर्च पण निघत नाहीये, त्याच्यामुळं कमीत कमी 1,500 रुपये आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिथं अनुदान मिळालं पाहिजे आणि कांद्याला 3,000 रुपये भाव असा आपल्या शासनाने जाहीर केला पाहिजे. ही आपली सगळी इथं मागणी आहे. मला आठवतंय की जेव्हा पवार साहेब तिथं कृषी मंत्री होते दिल्लीमध्ये, तेव्हा कांद्याचा दर 60, 70, 80 रुपये पर्यंत गेलेला आणि भाजपचे सगळे तेव्हा नेते तिथं कांद्याची माळ घालून संसदेत आलेले की कांद्याला आता तुम्ही सोन्या एवढा भाव देतायत. आणि हे काम कुणी केलं तर ते फक्त पवार साहेबांनी केलं, कारण ते फक्त तेच शेतकऱ्यांसाठी विचार करत आले. आणि शेतकरी नेते म्हणून जर कोणी आज देशात जर काम केलं असेल, कांद्याला चांगला बाजार आज भारताच्या इतिहासात जर कोणी दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी दिलेला आहे, कारण तेच शेतकऱ्यांचं हित इथं बघत आलेत. आता हे सगळे मुद्दे जे आम्ही तुमच्या समोर मांडलेत, आम्हाला विश्वास आहे की आमच्या आंदोलनाची दखल हे सरकार घेईल आणि लवकरात लवकर बारामतीमध्ये गुन्हेगारी, पाणी विषय, कांदा उत्पादकांना योग्य तो हमी भाव 3,000 रुपये, 1,500 रुपये अनुदान, नाफेडचं सेंटर, पेट्रोल डिझेलची टंचाई इथं कमी होईल, महागाई कमी होईल. पेट्रोल डिझेल 4-5 रुपयांनी एका आठवड्यात वाढलंय. जेव्हा पेट्रोल आणि डिझेल आणि क्रूड तेल वाढतं तेव्हा सगळाच खर्च वाढतो, कारण आज आपलं सगळं ट्रान्सपोर्ट, आपले जनरेटर हे सगळे पेट्रोल आणि डिझेलवर चालू असतात. त्याच्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे रेट कमी झाले पाहिजेत. साधारण काँग्रेसचं सरकार असताना पेट्रोल 50-60 रुपयावर होतं, आता ते 100 रुपयाच्या पुढे गेलंय आणि पेट्रोलमध्ये पण तिथं दर कमी झाला पाहिजे. हे आणि लोड शेडिंग एकतर ताबडतोब बंद झालं पाहिजे. हे आमचे सगळे इथं मागण्या आहेत. खरं सांगायचं तर असं वाटत नाही पूर्ण होतील, कारण हे सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधातलं राहिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकार आणि पवार साहेबांचं सरकार नेहमी हे शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार होतं. पण आता मागचा एक 10-12 वर्षाचा अनुभव बघून असं वाटतंय की हे सरकार काय आमचे सगळे मागण्या पूर्ण करणार नाहीत. तरी आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाहीये आणि आम्ही प्रयत्न करतोय. आणि जोपर्यंत आमचे मागण्या ते तिथं स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवू. अहो, पोलिसांचं काम आहे गुन्हेगारी कमी करणं. ते स्वतःहून तुम्हाला सांगणार नाहीत की गुन्हेगारी वाढत चाललीये, पण तुम्ही जे लोक आहेत, बारामतीची जनता आहे, त्यांना तुम्ही जाऊन विचारा, तेच तुम्हाला सांगतील गुन्हेगारी वाढलीये का कमी झालीये.